बहीण पण आहे. आत्या मावशी यात तरी पण माझ्याला तुला माझ्या स्वामी किती जगाचा आई विना भिकारी किती सुंदर सुविचार आहे ना हा. पण हाच सुविचार फक्त विचार बनून राहिलाय. जेव्हा अत्याचार होतात बायकांवर तेव्हा सर्व डोळे उलटून शंटासारखे पाहत उभे राहतात. का आपल्याला तेवढेही सामर्थ्य नाही का त्यांचे संरक्षण करू शकू. आणि म्हणतात बरे म्हणतात काय गाड्यांवर लिहितात सुद्धा मेरा भारत महान. हमारा नेता कैसा हो पीके गिरी जैसा हो. नेता कैसा हो पीके गिरी जैसा हो. हमारा नेता कैसा हो पीके गिरी जैसा हो. हमारा नेता कैसा पीके गिरी जैसा हो. हमारा तुम्ही बोला झालं मोकळा बोल. हमारा नेता कैसा हो पीके गिरी जैसा हो. हमारा नेता कैसा हो पीके गिरी जैसा हो. वाटतं का बोला. नमस्कार मंडळी. नमस्कार. मला आज सांगताना आनंद होतोय की भारत स्वातंत्र्य होऊन 67 वर्ष झाली आणि या माझ्या भारतात प्रत्येक जण आज माझ्यामुळे सुखी आहे. प्रत्येक मध्यमवर्गीय आज माझ्यामुळे सुखी आहे. प्रत्येक स्त्री आज माझ्यामुळे सुखी आहे. काळजी करू नका. आम्ही नक्की सरकारला जाऊ विचारतो. हे आश्वासन देतो तुम्हाला. बरं कपडे आणि जेवण काढून ठेवा. कपडे आणि जेवण इकडे इकडे काय माहिती का तिथे किती वेळ लागेल याचा का पत्ता नाही. आधी पोटोबा मग विठोबा. वा रे वा. माझा भारत महान. आज ज्या नेत्यानं मी निवडून दिलं आज तेच नेते देश संकटात असताना देशातल्या आयाबहिणीची अब्रू लुटत असताना हे आपल्या दुनियेत मग्न असतात. पण एवढं बोलायला कधीच विसरत नाही मेरा भारत महान. भाजीवाले भाजी भाजी घ्या भाजी. ताई ताजी भाजी घ्या भाजी. भेंडी आहे कोबी आहे गवार आहे दोडका आहे दुधी आहे. हो ताई हो बाई हो दादा तुम्ही काय बघताय तुम्ही पण या या या. काय घेऊ भेंडी आहे कोबी आहे गवार आहे. काय दादा तू धंदा कसा लावला. काय झालं दादा. तू धंदा कसा लावला. साहेब असं काय करताय काय झालं. आज भारत बंद आहे. तू धंदा कसा लावला. असं करताय मला कसला मार तुम्ही मला नाही माहित. महागाई वाढल्यामुळे आज भारत बंद आहे. साहेब सर्व लोक थांबले घरी लेकर उपोषण. साहेब थांबा थांबा आता हातावरचं पुढे साहेब थांबा. तू तुझं शंकर खाली घे. बोल
म्हणून मी आणि साऱ्या गावाने ठरवलं की मतदानावर बहिष्कार टाकणार. आणि एवढंच नाही बरे का मित्रांनो, या देशात हजारो लोक राहत बळी पडतात, बॉम्बस्फोट होतो, तरी पण मेरा भारत महान. या देशात बालमजुरी चालते आणि लहान मुलं नाहक भरडली जातात, तरी पण मेरा भारत महान. या देशात भ्रष्टाचार होतो आणि त्यात आपण सामील होतो, तरी पण मेरा भारत महान. आपण अंबेची पूजा करतो, परंतु आपल्या स्त्रियांचं संरक्षण करताना आपण विसरूनच जातो, तरी पण मेरा भारत महान. अरे ते बेरोजगार आहे आणि तो वाढतच चाललाय, तरी पण मेरा भारत महान. पण कुठेतरी आपणच चुकतोय. आपणच ही स्थिती बदलायला हवी आणि खऱ्या अर्थाने प्रयत्न करायला हवे. पण घाबरू नका मित्रांनो, शर्यत अजून संपलेली नाही, कारण आपण अजून जिंकलो नाही. ज्यावेळी आपण जिंकू त्यावेळी खऱ्या अर्थाने भारत हा माझा देश होईल आणि खऱ्या अर्थाने भारत महान होईल. जाता जाता मित्रांनो एवढंच सांगतो, हरलेल्या प्रत्येक क्षणाला माणसाने नव्याने जिंकावं. हरलेल्या प्रत्येक क्षणाला माणसाने नव्याने जिंकावं. या वादाची कसा झटावं ना, ते आमच्याकडूनच शिकावं, ते आमच्याकडूनच शिकावं. जय अप्सरा येते. आपल्या सुरेख अदाकारीनं घायाळ करायला आणि आपल्या अप्रतिम पदलालित्यानं मंत्रमुग्ध करायला येत आहे आमची मराठमोळी लावण्यवती अप्सरा अंकिता. श्वास रोखून आली ठुमकत, नार नखरेल चालत चालत, शृंगार हास्य गाली चढवत, लावण्यवती अप्सरा तुमच्या दरबारात.
शेतकरी. हे शेतकरी दिवस रात्र शेतात राबत असतात, अख्ख्या जगाला अन्न पुरवतात आणि स्वतः मात्र चटणी भाकर खाऊन दिवस काढतात. चला तर मग आपण या शेतकऱ्यांच्या प्रेरणेत सामील होऊया. माझ्या बैलाची सोबत जोडी, अरे माझ्या बैलाची सोबत जोडी नावे रंगाण चातुर. अरे भीमथडीची गणती घोडी, भीमथडीची गणती घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी रे. हो अरे कोशा रंगाची ही बैल उभ्या गावात नाही जोड, त्यांच्या लक्ष्मी पायात त्यांना लाविण्यासारखी अन्न पेढी रे.